क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कपडे वाळत घालताना विजेचा शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। सटाणा शहरात हळहळ। सटाणा शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात कपडे वाळत घालता असताना विजेचा शॉक लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोनाली अरविंद सोनवणे 42 आपल्या घराजवळ कपडे वाळत घालत असताना त्यांना अचानक विजेचा शॉक लागला। शॉक तीव्र असल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश पाकडे व समाधान सोनवणे यांनी तात्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी सटाणा येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सोनाली सोनवणे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरभरातून शोक व्यक्त केला जात आहे। मयत सोनाली सोनवणे यांच्या पश्चात पती, सासू, दीर, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश बदाणे करीत आहेत। दरम्यान सोनाली सोनवणे यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे। या घटनेने संपूर्ण सटाणा शहरात हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।